कुठेही अफवांच्या रूपातून विश्वास ठेवू नका। मात्र मी एक गोष्ट पुन्हा प्रशासनाला सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील की आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढे बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन। मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहे, काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे। सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे। जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं।